भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तरी आज मस्त जाम फ्रूट ज्यूस दाखवणार आहे. त्याचं झाड आहे, भरपूर प्रमाणात त्याला पांढरे शुभ्र फळं लागलेले आहेत, तुम्हाला दिसतच असेल ह्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला झाडासकट मी आज ह्या फळं सुद्धा पाहायला मिळतील आणि तोडलेलं देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि ज्यूस देखील पाहायला मिळेल. एकाच व्हिडिओमध्ये असे तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे. हे पांढरे शुभ्र लागलेले आहेत. हे फळ खाली देखील तितकेच गळून पडलेले आहेत आणि कलर बघितला तर एकदम असा पांढरा शुभ्र आहे, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. पहा किती सुंदर फळ आहे. रसाळ असतं, चवीला म्हणाल तर साधारण गोडीला असतं, आंबट गोड चवीचं खूप भारी लागतं. कुठं भेटलं तर नक्की हे फळ घ्या. आणि भरपूर या फळामध्ये कॅल्शियम आयर्न असतं. आता बियाचा भाग आहे तो काढून टाकायचा अशा पद्धतीनं आणि त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि हे फ्रूटचे नावं जवळजवळ 7-8 नावं आहेत. आणि गुलाबी कलर यामध्ये पाहायला मिळतो तुम्हाला. गुलाबी त्याचं रोजबेरी असं नाव आहे. आणि भरपूर प्रमाणात पाणी असतं या फळामध्ये, म्हणून वॉटर ॲपल देखील म्हटलं जातं, जाम फ्रूट बोललं जातं. असे वेगवेगळे नावं आहेत त्याचे. अर्धा चमचा आता जिरा पावडर घालूया, 4 मिरी घालूया, अर्धा चमचा काळं मीठ आणि पाऊण चमचा घेतलेली आहे साखर, अर्धा लिंबू घालूया त्याच्यामध्ये आणि 1 ग्लास थंड पाणी घालायचं आहे किंवा बर्फसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आता हे मिक्सरमध्ये आता ज्यूस तयार झालेला आहे. आता काढून गाळून घ्यायचं आहे. असाच पिला तरी चालतं, पण ते घशात अडकल्यासारखं वाटतं म्हणून आपण गाळून घेतो आहे. तो नाही गाळला तरी चालतं. आणि आता हे गाळून झालेले आपण ग्लासमध्ये काढून घेऊ. आणि अशी वेगवेगळे तुम्हाला रेसिपी माझ्या चॅनलला पाहायला मिळतील. नक्की विजिट करा. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसंच कॉमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.